देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र सुरू आहे आणि बारसकरांमागे फडणवीसांचा हात आहे। सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न सुरू आहे। फडणवीसांचा संपूर्ण डाव आहे। सोबतच एन्काउंटर करण्याचाही फडणवीसांचा विचार आहे असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर केलेत। दरम्यान सागर बंगल्यावर येतो गोळ्या घालून दाखवा असं आव्हान सुद्धा यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना दिलंय। एकनाथ शिंदे साहेबांजवळचे मराठ्यांचे समन्वयक आहेत काय? याच्यात काय आमदार आहेत शिंदे साहेबांचे सुद्धा? याच्यात देवेंद्र फडणवीसचे 2-3 आमदार आहेत। तो आरोप करतो नसता देवेंद्र फडणवीस जर म्हणला ना मुंबईत पान घालू शकत नाही, पांडी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत नाही। हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असल्याला डाव आहे। तुला माझा बळी पाहिजे ना? मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय, चल घे माझा बळी। निघालो मी, चल येतो तिकडे हरामखोर हात निघालो, चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या। चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही, काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरी धरी चालायला लागतं। देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे, मी सागर बंगल्यावर आलो तुझ्या। तू मराठ्यांचा घात करायला निघालास, तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायलास। हे षडयंत्र त्याने 20 तारखेच्या अगोदर कार्य केले नाही। 20च्या अगोदर काही चुका केल्या नाहीत का? आता माझ्याकडे चुका झाल्यात। यांना मी समाजाच्या बाजूने नकोय, याला माहिती आहे कोण खरं बोलतंय। हे जर समाजाच्या बाजूने उभा राहिलं तर प्रत्येक वेळेस मराठ्यांपुढे झुकावं लागत आणि द्यावंच लागत आणि मी मराठ्या पुढे झुकायला लावणार। तुम्ही शेतकऱ्याचे मोठ्या पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी। तुम्ही पटेल समाजाला संपल निघाला दुधाचा। मराठ्यांच्या आणि भारत देशातल्या क्षेत्रीय मोठ्या जाती संपवायचा तुमचा वेळ आहे। यादव समाज, जाट समाज तुम्ही पुरा संपवून आणलाय। तुम्हाला मोठ्या जाती मोठ्या होऊ द्यायच्या नाही। जाट समाज तुम्ही संपवालाय।